या मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागामध्ये अपूर्वा आता क्षितिजाला प्रेशराईज करत आहे. काय तुझं सिक्रेट आहे, सांगशील का? तू मला माझं मानत नाहीस का? तू का नाही सिक्रेट सांगत? यावरती लगेचच ती सांगायला लागते की हो, एक सिक्रेट आहे आईबाबांचं. म्हणजे आईबाबा रागिणी आत्याबद्दल जे काही बोलतात ना, रागिणी आजीबद्दल ते आहे. यावरती ती म्हणते, सांग ना मला काय बोलतात ते? त्यावरती आता इकडे छोट्या छोट्या क्षितिजाला काहीच कळत नाहीये. काकू विचारते आणि सांगणं इतकंच तिला जमतंय आणि त्यामुळे ती लगेचच सांगायला लागते. ते सांगत असतात की म्हणजे आई बाबा म्हणत असतात की रागिणी आजी ही न परदेशात गेलेलीच नाहीये. आता जे अपूर्वाला ऐकायला हवं असतं ते अपूर्वाला ऐकायला भेटतं. त्यानंतर मग आता अपूर्वा म्हणते, काय बोलतेस? असं बोलत असतात ते? यावरती ती सांगते, आणि कधीपासून हे सगळं बोलतात ते? किती वेळा बोलले ते? काय बोलले? असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, म्हणजे खूप वेळा मला जिथपासून समजायला लागले ना, तिथपासून ते नेहमी असंच बोलत असतात की रागिणी आजी आहे ती आता गेलेली नाहीये देशाबाहेर, किंवा रागिणी आजी इथेच आजूबाजूला आहे. म्हणजे रागिणी आजी बाहेर गेलीच नाहीये. असं म्हणत असताना इकडे आता अपूर्वा म्हणते, काय बोलतेस तू? आणि तिला आता खूपच हुशारीने सगळी माहिती काढल्याचा अभिमान वाटायला लागतो आणि ती म्हणते, ये तू जिंकलीस, तू जिंकलीस, असं म्हणत तिला आता जवळ घेते आणि ती सांगते, आकाशभूमी तुम्ही कितीही पळण्याचा, लपण्याचा आणि आता काही करण्याचा प्रयत्न जरी आता केलात तरी सुद्धा तुमचा खेळ इथे संपलेला आहे. मी तुम्हाला कोणत्याही खेळामध्ये जिंकूनच देणार नाहीये. काही झालं तरी तुम्हाला जोपर्यंत रस्त्यावरती आणत नाहीये, मी गप्प बसणार नाही. इकडे सगळेजण अस्वस्थ झालेत, पॅनिक झालेत, की नक्की काय झालंय? काय झालंय? म्हणजे काय अजून आतमध्ये इंट्रोगेशन चालू असेल? त्यावरती आता अथर्व सांगायला लागला, काहीही होऊ दे, पण मी आता दार उघडणार, मी दार वाजवणार आणि दार तोडणार, असं म्हणत तो आता दार वाजवायला जाणार. पण तितक्यात आतून अपूर्वा दार उघडून बाहेर येते आणि त्यानंतर अपूर्वाच्या चेहऱ्यावरचा तो एक आनंद, तो एक बेदरकारपणा हे पाहून सगळ्यांना जरा आता धक्का बसलाय. इकडे आता मेघ व्यास तो आता आपल्या आईला, जी ICU मध्ये आहे, तिला भेटायला आलेला आहे. पण त्याच वेळेला रागिणी त्याला पकडते. आता खरं तर मेघ व्यासला कळलंय की रागिणी जिवंत आहे. म्हणजे खरं तर हे सत्य खूप मोठं रिव्हील झालेलं आहे. तो त्याचा आता मेघ व्यास उपयोग पण करू शकतोय. पण इकडे रागिणी त्याला सांगते, काय रे, तू मला पाठवलं होतंस, तू ओळखलंस का मला? मला परदेशात पाठवून सगळे खोटे कागदपत्र तयार केले होतेस ना, तो तूच तर आहेस ना? भूमी आणि आकाशला मदत करणारा ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती तूच तर आहेस ना? हे मला समजलेलं आहे. मुकाट्याने कबूल कर हे सगळं, असं म्हणत ती आता त्याला बोलते आणि त्यानंतर तिची गुंड येतात आणि त्याला पकडतात. पकडल्यावर ती आता इकडे तो तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रेक्षकांनो, रागिणीची गुंड त्याला अचूक पकडतात आणि रागिणी सांगते, पळून चालल्यास? तुला आता पळून जाता येणार नाहीये. आणि ती सांगते, आपल्या माणसांना फार काही याला करू नका, कारण कसं आहे ना, कायदा आपण कधीच हातात घेत नाही आहोत. कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. त्यामुळे ह्याला आपण पोलिसांच्या हवाली करतोय, असं म्हणत ती त्याला अपूर्वाच्या हवाली करायला निघालेली आहे. जेणेकरून अपूर्वा या सगळ्यामध्ये आता म्हणजे अपूर्वा त्याचं काम करेल, किंवा जे काही तिला हवं आहे बरोबर रीतीने आकाशच्या विरोधात माहिती, ती तो अपूर्वापर्यंत पोहोचवेल असं आता तिला वाटतंय. आणि म्हणून तिने आपल्या गुंडांना थांबवलंय आणि गुंडांना थांबवून त्याला आता पोलिसांच्या ताब्यामध्ये द्यायला सांगितलंय. अपूर्वासाठी ही खूप मोठी लीड आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता भूमी क्षितिजाला भरवत आहे आणि तिच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करते की नक्की आता काय अपूर्वाने विचारलं किंवा काय. आणि ती म्हणते, काय ग अपूर्वा, म्हणजे अपूर्वा काकूने तुला फारसा काही त्रास तर नाही ना दिला? यावरती ती म्हणते, अपूर्वा काकू का मला त्रास देईल? यावरती आता ती सांगायला लागते, नाही म्हणजे तुला जास्त काही प्रश्न असे नाही ना विचारले की ज्याच्यामुळे तुला त्रास झालाय? असं म्हटल्यावरती ती म्हणते, नाही नाही अपूर्वा काकू तर किती क्यूट आहे, तिने काही नाही विचारलं, फक्त तिने मला ना असं वर्ड गेम दिला होता आणि त्यावेळेला जेव्हा आता सिक्रेट हा वर्ड आला ना, तेव्हा मी सांगितलं आपलं सिक्रेट, आपलं सिक्रेट. यावरती आता भूमी म्हणते, काय तू आपलं सिक्रेट सांगितलंस? क्षितिजा, तुला सांगितलं होतं ना की आपलं सिक्रेट हे कुणाला सांगायचं नाहीये म्हणून, मग तू आपलं सिक्रेट आता का सांगितलंस? यावरती क्षितिजा म्हणते, पण मी अपूर्वा काकूला सिक्रेट सांगितलं ना. यावरती भूमी आता खूपच चिडलेली आहे. तुला एकच गोष्ट सांगून समजत नाहीये का की आपलं सिक्रेट कुणालाही सांगायचं नव्हतं म्हणून तू वेड्यासारखं का हे सगळं करतेयस? असं म्हणत प्रेक्षकांनो ती आता तिला ओरडायला लागते. मग क्षितिजा म्हणते, काय झालं? मी तर अपूर्वा काकूलाच सगळं सांगितलं होतं ना, तू इतकी का माझ्यावरती चिडलेली आहेस? त्यावरती, तू आता खूपच वाईट आहेस, मी नाही तुझ्याशी बोलत आहे, असं म्हणत
क्षितिजा रागावले. तिला कळतच नाहीये, काकूलाच तर सांगितलं ना, इतकं आईला चिडायला काय झालंय. आणि त्यावरती लगेचच अपूर्वा तिकडे येते आणि बाळा, तुझी आई तुझ्यावरती रागावली जरी असली ना, तरी सुद्धा मी आहे की नाही, मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं ठेवणार नाहीये. चल, तुला त्रास होतोय ना, एक काम करूया, आपण आता छानपैकी बाहेर जाऊया, बाहेर जाऊन छानपैकी बीचवर जाऊया, तुझा मूड फ्रेश करूया. असं म्हटल्यावरती मग आता क्षितिजा लगेचच बाहेर जायला तयार होते. भूमी आता मात्र तिला अडवते. भूमी अडवून सांगायला लागते, काय आहे हे? क्षितिजा तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. तुझं इंट्रोगेशन करून तर झालेलं आहे ना, आणि इंट्रोगेशन करून झालं असेल तर क्षितिजाला सोड. त्यावरती ती म्हणते, मी एक पोलीस अधिकारी म्हणून आता क्षितिजाला घेऊन नाही चाललेली आहे, मी एक काकू म्हणून तिला घेऊन चाललेली आहे. यावरती भूमी आता क्षितिजाचा हात काढते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला हे सगळं करत असते त्यावेळेला क्षितिजा सुद्धा उलट फिरते आणि उलट फिरून क्षितिजा ताबडतोब आता इकडे सांगायला लागते, मला अप्पू काकू सोबत जायचंय, तू नाही मला अडवू शकत, मी अप्पू काकू सोबत जाणार. आता मात्र भूमीला जरा वाईटच वाटतं, हे सगळं काय चाललंय. अपूर्वाने एका झटक्यात गेम आता बदललेला असतो. अपूर्वा खाली येते, तिला फिरायला घेऊन जाणारच असते. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो, तिकडे आता अपूर्वाला कॉन्स्टेबलचा कॉल आलेला आहे आणि कॉन्स्टेबलने त्याला सांगितलंय की मॅडम, आज खूप मोठी आपल्याला लीड मिळालेली आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीमध्ये इतके दिवस शोधतोय ना, त्यापेक्षा भारी लीड मिळाले. त्यावरती ती म्हणते, काय, आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. म्हणजे सगळं बघायला गेलं ना तर आजच्या दिवसाला अनेक गोष्टी आपल्याला समजत आहेत. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते, ती ठीक आहे, मी ताबडतोब तिकडे येते, त्याला तसंच ठेवून द्या. असं म्हटल्यावरती आता ही लीड म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, मेघ व्यास आता मुंबईत आलाय आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तो आपल्या तावडीत आहे. हे आता अपूर्वाला कळलंय. अपूर्वा खूपच खुश झालेली आहे आणि खुश झालेली अपूर्वा आता ताबडतोब निघालेली आहे, ती म्हणजे मेघ व्यासचा इंट्रोगेशन करायला किंवा मेघ व्यासकडून सगळं सत्य जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग लगेचच आता अपूर्वा त्याला सांगते की त्याला तिकडे पकडून ठेवा, मी आलेच. आणि अपूर्वा लगेच क्षितिजाला सांगते, बाळा, आज आपल्याला ब्रीचवरती जाता येणार नाहीये. म्हणजे ना, आज मला एक अचानकपणे केस आलेली आहे, त्यामुळे मला तिकडे जावं लागेल. तर तू एक काम कर, तू घरात जा आणि वरती बस जा. खरं सांगू तर आज नको, आपण नंतर कधीतरी जाऊया. यावरती अपूर्वा सांगायला लागते की तू पटकन वर. क्षितिजा म्हणते, का पण काकू, आपण जाऊया की आज, मला आजच फिरायला जायचंय. अपूर्वा म्हणते, माझ्याकडे थोडं काम आलंय ना महत्वाचं, आणि म्हणून सध्या आज तरी जाणं शक्य नाहीये, आपण नंतर जाऊया. असं म्हणत ती क्षितिजाला लगेचच वरती पाठवते आणि ती सांगते, भूमी आणि आकाश, आता तुमचं काही खरं नाहीये. कितीही काही झालं ना तरी सुद्धा आत्ता काही तुम्ही वाचत नाही, असं ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना आकाश घरी आलाय आणि तो म्हणतो, काय ग, काय झालं, क्षितिजा काही बोलली का? यावरती भूमी सांगते, आकाश, क्षितिजाने खूपच गोंधळ करून ठेवलाय. यावरती आकाश म्हणतो, गोंधळ? अगं का झालंय तरी काय? यावरती आता भूमी सांगायला लागते, अरे तिने सिक्रेटच्या नावाखाली आता आपल्या क्षितिजाकडून सगळं काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावरती तो म्हणतो, ठीक आहे ना, पण एवढं काय क्षितिजाने तिला सांगितलं असेल? मला नाही वाटत की तिने त्याला काही सांगितलं असेल. यावरती आता भूमी सांगायला लागते, हो, इतक्यावरतीच हे प्रकरण थांबलेलं नाहीये, क्षितिजाने बरंच काही सांगितलेलं पण आहे. आकाश म्हणतो, म्हणजे? त्यावरती ती सांगते की तिने सांगितलंय की आपण जे काही बोलत असतो ना रागिणीबद्दल, ते सगळं तिने सांगितलेलं आहे. त्यावरती आकाश म्हणतो, काय बोलतेस तू, असं कसं क्षितिजा करू शकते? आणि नेमकी त्याच वेळेला क्षितिजा वरती येते. क्षितिजा वरती आल्यावरती आकाश आता तिला जवळ घेतो आणि तिला प्रश्न विचारायला लागतो आणि आकाश तिला म्हणायला लागतो, बाळा, तू असं का केलंस, अपूर्वा काकीला का सांगितलंस? यावरती क्षितिजा उत्तर देत असते. तोपर्यंत इकडे आता मेघ व्यासला पकडून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला मेघ व्यासला पकडून ठेवलंय आणि त्याच वेळेला आता इकडे तो म्हणजे तो सांगतोय, मला का पकडलेत, मी केलंय तरी काय? त्यावरती पोलीस म्हणतात, काय केलंय ते तुला मॅडम आल्या की सांगतील. तितक्यात अपूर्वा आलेली आहे आणि अपूर्वा आल्यावरती अपूर्वा म्हणते, बोल, तूच ना तो मेघ व्यास, आकाश आणि भूमीला रागिणी पटवर्धन यांच्याबद्दल सगळं डिटेलमध्ये मदत करणारा, बोल लवकर, का केलं आकाश भूमीने असं, आणि रागिणी पटवर्धनला कुठे ठेवलंय, बोल, सगळं खरं खरं सांग. यावरती मेघ व्यासला खरंच काही प्रेक्षकांना माहीत नाहीये. त्याला फक्त इतकंच माहिती आहे की रागिणी पटवर्धन याची आता ओळख आपल्याला हे करायची आहे आणि ती व्यक्ती बाहेर गेले हे दाखवायचं आहे. बस, बाकी त्यात तिची काही विल्हेवाट लावले किंवा तिचं काही केलंय हे आता अजिबात त्याला काहीच माहित नाहीये. आणि त्यामुळे इकडे आता अपूर्वा सांगायला लागते, बोल लवकर, काय केलं रागिणी पटवर्धन, यांना मारलंय का?
तू याच्यात सामील आहेस का? तो सांगतो मला हे सगळं करायला जरी त्यांनी सांगितलं असलं तरी सुद्धा त्यांनी का हे केलं, का केलं मला काहीच माहित नाहीये. आणि अपूर्वाची चिडचिड व्हायला लागते. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास आता निघून जाणार का, असं तिला वाटायला लागले प्रेक्षकांनो. आणि ती म्हणते खरं खरं बोल, बोल लवकर, खरं खरं काय आहे ते मला खरं कळलंच पाहिजे. कुठे आहे रागिणी पटवर्धन? रागिणी पटवर्धनचं काय झालंय? लवकर बोल, लवकर बोल, असं म्हणत ती आता बोलण्याचा विचारण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे ती सांगते मारा याला, इतकं मारा, इतकं मारा की काही झालं ना तरी सुद्धा ह्याने बोलतं झालंच पाहिजे, असं म्हणत तिने त्याला मार देण्याचा प्रयत्न केलाय. बिचारा आता इकडे आलेला आहे, तो म्हणजे आपल्या आईला ICU मध्ये भेटायला. परदेशातून तो इकडे त्यासाठी आलेला आहे, पण पण अपूर्वाच्या तावडीत सापडलाय. त्यानंतर मग आता अपूर्वा सांगायला लागते, बघ एक काम कर, काही झालं ना तरी ह्याला बोलतं करायचं काम करायचंय आपल्याला, आपण ह्याला सोडू शकत नाही आहोत. म्हणजे ना मुळातच काय करायचं, कितीही काही हा हे करण्याचा प्रयत्न केला तरी ह्याला मारून मारून त्याच्याकडून सगळं सत्य काढून घ्यायचं, असं म्हणत अपूर्वा तिकडून निघणार. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो तो पटकन बोलून जातो की माझ्या आईला भेटायला मी ICU मध्ये आहे, तिला भेटायला आलोय. तुम्ही उगाचच मला आता या प्रकरणामध्ये का अडकवताय? आता आईचा विषय निघाल्यावरती अपूर्वा ताबडतोब विचार करते की ह्याच माणसाचा आपण आता उपयोग करून सगळं सत्य शोधून काढायला पाहिजे, असा ती विचार करायला लागते. आणि ती आता सांगायला लागते अच्छा, मग ती म्हणते ठीक आहे, एक काम करायचं आहे, काही झालं ना तरी सुद्धा तू आता मला खरं खरं सांग की तू का हे सगळं केलेलं होतंस. म्हणजे मुळातच हे सगळ्या गोष्टी जर का तू सांगितल्यास ना तर आता तुला एका झटक्यात मी सोडून देईन, कोणत्याही प्रकारे तुझ्यावरती आडपडदा राहणार नाहीये. यावरती आता तू फक्त सांग की रागिणी पटवर्धन कुठे आहे किंवा तिचं या लोकांनी काय केलंय, हे जर का सांगितलंस ना तर तुला लगेच सोडून देऊ. तो म्हणतो मला नाही माहिती आहे. यावरती ती म्हणते असं कसं तुला नाही माहिती, तुला माहितीच असायला पाहिजे. हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो तोपर्यंत आलेली आहे ती म्हणजे क्षितिजा. क्षितिजाला आकाश म्हणतो का केलंस तू असं बाळा, आपलं सिक्रेट का सांगितलंस. यावरती ती म्हणते अपूर्वा काकू आहे ना माझी. त्यावरती आकाश म्हणतो पण ती पोलीस आहे ना बाळा, ती जर का पोलीस आहे तर पोलीस असताना आपण आता तिला सगळं कसं सांगायचं. यावरती आता इकडे सांगायला लागते क्षितिजा की ती पोलीस जरी असली ना तरी सुद्धा आपण आता तिला सांगूच शकतो, कारण काय आहे ना आपण ती आपली आहे ना. म्हणजे वाईट माणसं पोलिसांना घाबरतात, चांगल्या माणसांनी का बरं पोलिसांना घाबरावं. मला नाही वाटत की आपण पोलिसांना घाबरायला पाहिजे, आपण तर पोलिसांची मदत करायला पाहिजे ना. आपण असं काही वाईट केलेलं नाहीये, म्हणजे तुम्ही काही चुकीचं केलेलंच नाहीयेत ना. यावरती आकाश चिडतो आणि तू पण त्या अपूर्वाचीच भाषा बोलायला लागलीस का, असं तिच्यावरती म्हणायला लागतो. प्रेक्षकांनो हे सगळं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे आकाश तिला बोलल्यावरती ती चिडते. तुम्ही दोघंही जण वाईट आहात, मला तुमच्या दोघांशी काही बोलायचं नाहीये, तुमच्यापेक्षा ती अपूर्वा काकूच बरी, असं म्हणत प्रेक्षकांनो ती चिडले. आकाशला आता या गोष्टीचा राग आलाय की आपण हिला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ही समजण्याच्या पलीकडचीच आहे. आणि तो भूमीला म्हणतोय भूमी अगं काय चाललंय हिचं, मला तर कळतच नाहीये ही अशी का वागते. आणि त्यावरती आता अपूर्व इकडे क्षितिजा चिडलेली आहे, मला तुमच्या दोघांशी काही बोलायचं नाहीये आणि मी अपूर्वा काकूच्या सोबत जाणार. आता भूमी आणि आकाश दोघं जण खूपच आता हे झालेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत की हे सगळं काय आहे आणि हे सगळं काय होत चाललेलं आहे, त्यांना दोघांना कळतच नाहीये. त्याच्यात आता भरीस भर म्हणून इकडे आता अपूर्वाने तिला समजलेलं आहे की बाहेरच्या ह्याच्यामध्ये एक आता कंकाल पुरलेला आहे, म्हणून आता ताबडतोब तिथे खणल्यावरती तिकडे आता एक पेटी निघते. पेटी निघाल्यावरती मग आता त्या पेटीमध्ये तो कंकाल निघतो आणि घरातली सगळीच मंडळी शॉक होतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो, या पेटीमध्ये हा कंकाल कसा निघालाय. आता खरं तर त्याची DNA टेस्ट होणार आहे, पण या DNA टेस्टमध्ये प्रेक्षकांनो मुळातच आता काहीच येणार नाही, कारण तो रागिणी पटवर्धनचा कंकालच नाहीये. मग आता आतमध्ये मनू आल्यावरती मनू सगळ्यांना विचारते काय आहे हे, म्हणजे हा सगळा प्रकार कसा काय घडला, आपल्या अंगणामध्ये हे कुणी पुरलंय. आता आकाशभूमीवरती प्रश्नचिन्ह उगारलं जातंय की काय नक्की खरं आहे काय खोटं आहे. आता या सगळ्याला आकाशभूमी कसे फेस करणार, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कंकाल रागिणीचा निघणारच नाहीये DNA टेस्ट झाल्यावरती. तोपर्यंत अपूर्वा येते आणि तुमचा खेळ संपलाय असं म्हणते.